घरामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी उपाय तोडगे व शुभमुहूर्त तिथी कधी आहे, महत्त्व काय आहे? सर्व पौर्णिमापेक्षा ही पौर्णिमा अत्यंत विशेष मानली जाते. हनुमान जयंती आहे, त्यामुळे चैत्र पौर्णिमेचे दुप्पट महत्त्व वाढलेले आहे. पौर्णिमा तिथी ही धनाची देवी, ही देवी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. वर्षभरात 12 पौर्णिमा येत असतात, पण ही सर्वात मोठी पौर्णिमा म्हटली गेलेली आहे. चैत्र पौर्णिमा ही हिंदू वर्षातील नववर्षातील पहिली पौर्णिमा म्हटली जाते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने 33 कोटी जे देव आहे ते नदीमध्ये वास करत असतात, त्यांचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते. दान करण्यासोबत स्नान व दान जन्मोत्सव साजरा केला जातो. मंगळवार 23 एप्रिल मोठी पौर्णिमा आहे. हनुमान जयंती ही याच दिवशी आहे. या दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या सत्यनारायणाची पूजा केली जाते. घरातील स्त्रिया आपल्या मुलांसाठी नोकरी संदर्भात यशप्राप्ती व्हावी, बुद्धीमध्ये तळबुद्धी चालावी, आशीर्वाद घेण्यासाठी पौर्णिमा व्रत देखील पाळले जातात. चंद्रदेवाला तुळशीजवळ किंवा आपल्या स्लॅबवर खिरीचा नैवेद्य ठेवावा, 10 मिनिटे ठेवावा, नंतर घरातील सर्व व्यक्तींनी खावावा. यामुळे घरातील पती पत्नीमध्ये वाद निर्माण होणार नाहीत, घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम टिकून राहील. पंचांगानुसार यावर्षी चैत्र महिन्याची पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:25 सुरुवात होणार आहे आणि 24 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5:18 याची समाप्ती होणार आहे. उदयतिथीनुसार चैत्र पौर्णिमा 23 एप्रिल 2024 रोजी आहे. चैत्र पौर्णिमा महत्त्व. श्री हनुमान जयंती यांचा जन्म झालेला आहे. या दिवशी राजा केशरी नंदन व आई अंजनी यांच्या पोटी जन्म घेतलेला होता. चैत्र पौर्णिमा जो बजरंगबलीचे श्री हनुमान यांची पूजा करत असतो, सुंदरकांड, हनुमान चालीसा, रामायणाचे पठण करत असतो, त्याला जीवनामध्ये अखंड स्वरूपात सुख समृद्धी प्राप्त होत असते. श्री हनुमान स्वतः प्रत्येक संकटामध्ये त्यांचे रक्षण करतात, तसेच जीवनात ऐश्वर, धनसंपत्ती याची प्रगती प्राप्त करून देत असतात. शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवाजी महाराजांची पुण्यतिथी ही असते असं म्हणतात. चैत्र पौर्णिमेस कृष्णदेवाने रासलीला केली होती व सर्व ज्या गोपिका आहेत त्यांच्यासोबत कृष्णाने रात्रभर नृत्य केले होते. ब्रजमध्ये केलेल्या या उत्सवात महारास असंही म्हटलं गेलेलं आहे. पौर्णिमेला सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवताना मोठ्या आकारात दिसेल. पौर्णिमेला दानधर्म नक्की करावा. चंद्रदेव प्रसन्न होत असतात व घरामध्ये सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते आणि घरामध्ये सुखसमृद्धी राहिल्यामुळे सगळे कामं हे चांगले व्हायला लागतात. गंगेमध्ये स्नान केल्याने सर्व दुःख, नकारात्मकता दूर होतात. या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करावे. त्यामध्ये कच्चे दूध, हळद टाकावे, काळे तीळ टाकावे, हळदी कुंकू टाकावे, फुले व फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या टाकाव्यात आणि हे जे पाणी आहे, हे जल आहे, हे तुळशी माताला अर्पण करावी. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होत असते. तीर्थयात्रा करणे, स्नान करणे आणि दानधर्म करणे याने अपार पुण्यप्राप्त तुमच्या पदरात पडत असते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान नक्की करावे. स्नान करत असताना गरम पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे. याचा अर्क जेव्हा उतरल्यानंतर तिळाचा तो अंगावर आपल्या पडल्यानंतर त्यामुळे आपल्या वास्तुदोष आहे ते कमी होत असतात आणि त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर गोमूत्र टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि यांनी तुम्हाला आंघोळ करायची आहे. स्नान वगैरे झाल्यावर सूर्याच्या मंत्राने पठण करताना सूर्यदेवाची पूजा नक्की. यानंतर व्रताचा संकल्प घेऊन सत्यनारायणाची पूजा करावी. यानंतर रात्री चंद्रदेवाची पूजा करावी. चंद्रदेवाला दुधाचे अर्घ्य द्यावे. पुराणात असं म्हटलं गेलेलं आहे की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विष्णुदेवाची कृपादृष्टी आपल्यावर पडत असते. व्रत करणाऱ्या व्यक्ती चंद्रदेवाचा आशीर्वाद मिळत असतो, त्याचबरोबर माता लक्ष्मी आशीर्वाद मिळत असतो आणि त्याचबरोबर दानधर्म नक्की करावा. यामुळे चंद्रदेव प्रसन्न होत असतात. प्रसन्न झाल्यामुळे आपले जे अडलेले काम आहे ते पूर्ण होत असते. या दिवशी तुळशी मातेची विशेष पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा कृपा तुमच्यावर सदैव राहत असतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका.